मित्रांनो, मी प्रद्युम्न घुले COEPNSSमधून आपल्याशी इतिहास लेखन या विषयावर बोलणार आहे. इतिहास लेखन आपण जाणतोच की पाश्चात्य परंपरा आहे, तेथूनच सुरू झाले इतिहासाचे लेखन. तर यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आल्या हे आपण परंपरेत पाहू. तसेच सध्यास्थित काळात आधुनिक इतिहास लेखन कशा प्रकारे केले जाते हे देखील आपण पाहू. मित्रांनो, 19व्या किंवा 18व्या शतकात झालेल्या युरोपातील औद्योगिक क्रांती आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास इतिहास लेखनासाठी कसा सहाय्यभूत ठरला हे देखील आपण पाहू. आणि नक्कीच यासाठी काही महत्त्वपूर्ण विचारवंतांचा सहयोग लाभला, त्यांचे देखील आपण विचार करू. पार्श्वभूमी जाणून घेताना आपण पाहू की इतिहास का लिहिला जातो. मित्रांनो, गत काळापासून चालत आलेल्या घटनांचा किंवा वेगवेगळ्या गोष्टींचा अभ्यास करून घेणे आणि त्याचे संशोधन लेखन करणे हे इतिहासात येते. तर हा अभ्यास आणि संशोधन कशा प्रकारे केले जाते, तो खरा आहे का नाही, त्याचे स्पष्टीकरण कशा प्रकारे केले जाते हे आपण पाहूया. वैज्ञानिक शाखांमध्ये जो इतिहास आहे त्याची सत्यता पडताळून पाहण्यासाठी प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण केले जाते. तर काय होईल याने, म्हणजे हे जे घटक आपण पाहतोय हे हे योग्य आहेत का, ते कशाने कळेल. तर मित्रांनो, या पद्धतीमुळे वेगवेगळ्या घटनांच्या संदर्भातील सार्वत्रिक आणि सर्वकालिक नियम मांडणे आणि हे मांडलेले नियम पुन्हा पुन्हा सिद्ध करणे शक्य होते. हो, काय सांगितले बरं. तर मित्रांनो, हे जे आहे प्रायोगिक पद्धती आणि प्रत्यक्ष निरीक्षण, या ज्या घटना घडतात त्यासाठी काहीतरी प्रायोगिक पद्धत असते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्यक्ष निरीक्षण. मी जी पाहिलेली आहे घटना ती सत्य तर असेलच ना, कारण की डोळ्यांनी पाहिलेली, मग ती सत्य असेलच. अशा गोष्टींचा वैज्ञानिकदृष्ट्या उपयोग केला जातो. पण जसे की मी म्हणालो, या ज्या गोष्टी आहेत म्हणजेच प्रत्यक्ष निरीक्षण आणि प्रायोगिक पद्धती, हे जरी वैज्ञानिक शाखांमध्ये सत्यता पडताळून पाहण्याचे साधन असले तरीही काही वेळा यांचा अवलंब करणे शक्य नसते. कारण इतिहासातील गोष्टी घडून गेलेल्या असतात, तेव्हा आपणाला तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित राहता येत नाही किंवा आपण उपस्थित नसतो त्यांची. आणि दुसरी गोष्ट, त्यांची पुनरावृत्ती देखील होऊ शकत नाही किंवा करता येत नाही. म्हणून यांचा अवलंब करणे काही वेळेस शक्य नसते. कारण तुम्ही जाणताच, मी सांगितले आता. तर यासाठी पुढे काय करायचे, म्हणजे इतकेवर आलेच तर इतिहास इथेच थांबवा का, नाही. तर याचा पर्याय देखील आहे, तो आपण पाहूया. तर तुम्हाला काय वाटते, काय असेल पर्याय. तर मित्रांनो, काय असेल पर्याय. आपण पाहतो की उत्खननात काही गोष्टी सापडतात, त्यावर शिलालेख असतात, ज्यांना आपण इन्स्क्रिप्शन्स म्हणतो. अशा काही गोष्टी असतात ज्या आपल्याला इतिहासाची जाणीव करून देत असतात. तर या गोष्टींवर विविध भाषा असतात, लिपी असतात, त्यांचा वापर करून आपण इतिहास लिहू शकतो. पण ह्या लिपी किंवा भाषेचा अभ्यास करणारे काही व्यक्ती विशेष असतात, त्यांना आपण तज्ज्ञ म्हणतो. ते त्या भाषेत प्रावीण्य मिळवतात आणि या सर्वांचा जो अभ्यास असतो तो करण्यासाठी विशिष्ट संस्था असतात, ज्ञानशाखा असतात. त्यातील काही दिलेले आहेत इथे: पुरातत्व विभाग, पुराभिलेख,
नाणकशास्त्र वगैरे वगैरे. आता आपण इतिहास कशा प्रकारे मिळतो हे पाहिलेत, पण या इतिहासाची मांडणी कशा प्रकारे होते, काय घटक त्यांना इन्फ्लुएन्स करतात हे आपण पाहूया. तर उपलब्ध ऐतिहासिक माहितीचे संदर्भ तपासणे. जे आपल्याला माहिती मिळालेली आहे ती कुठून मिळाली, त्याचे संदर्भ कशा निगडीत आहेत हे पाहणे. तसेच ऐतिहासिक संदर्भांशी निगडीत योग्य प्रश्नांची मांडणी करणे. या संदर्भाशी कोणकोणते प्रश्न निर्मित होतात त्यानुसार या घटकांचे वर्ग ठरवणे. संभाव्य परिकल्पना मांडणे. आपली कल्पना काय परिस्थिती असेल त्यावेळेस काय काय गोष्टी घडल्या असतील या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. मला सांगा, जे इतिहासकार आहेत त्यांची लेखनाची शैली कशी निश्चित होते. बघा, इतिहासाची मांडणी करताना भूतकाळात घडून गेलेल्या प्रत्येक घटनेची नोंद घेणे आणि तिचे ज्ञान करून देणे हे अर्थातच इतिहासकाराला शक्य नसते. इतिहासकाराला जी माहिती वाचकापर्यंत पोहोचवायची आहे, जी माहिती वाचकांना पाहिजे आहे, त्या माहितीची संबंधित घटनांची आणि गोष्टींची नोंद हे इतिहासकार करतात आणि त्याद्वारे ते इतिहास लिहितात. आणि याच गोष्टी इतिहासकाराच्या लेखनाची शैली निश्चित करतात. तर ही झाली इतिहासाची मांडणी. आपण आता इतिहास लेखनाची परंपरा या आपल्या पहिल्या भागात आलो आहोत. तर इतिहास लेखनाची परंपरा. इतिहासकार कुणाला म्हणायचे? जो इतिहासाची मांडणी करतो, चिकित्सापूर्वक संशोधन करतो, याला इतिहासकार असे म्हणतात. तर मित्रांनो, जगातील प्राचीन संस्कृतीमध्ये इतिहास लेखनाची परंपरा नव्हती का, असे तुम्हाला तर प्रश्न पडलाच असेल. तर नाही मित्रांनो, आपल्याला माहीत आहे वडीलधाऱ्या व्यक्तींकडून ऐकलेल्या पूर्वजांच्या जीवनाच्या पराक्रमाच्या गोष्टी पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवायचे. म्हणजेच काय मित्रांनो, तुम्हीही ऐकल्या असतील तुमच्या आजी आजोबा किंवा आईवडिलांकडून काही गोष्टी असतात जे पुढच्या पिढीला आणि पुढच्या पिढीकडून त्याच्या पुढच्या पिढीला आपण सांगत जातो. ते नकळतरित्या घडत जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला माहितीच आहे, गुहचित्र किंवा कहाण्यांचे कथन, गीत आणि पोवाडे यांसारख्या परंपरामुळे देखील इतिहास हा पुढच्या पिढीला सांगितला जातो. आणि इथे बघा, हे एक पुरावा आहे. लूव्र या संग्रहालयातील, म्हणजे हे संग्रहालय फ्रान्स येथे आहे. या संग्रहालयात एक शिलालेख सापडले. त्यामध्ये हे बघा, हे सैनिक आहेत की ज्यांच्यासमोर सेनानायक आहेत. ते शिस्तबद्ध रीतीने युद्धाचा निर्णय झालेला आहे. ते युद्ध करण्याचा आदेशाची वाट पाहत आहेत. तर अशा प्रकारे काही काही गोष्टी असतात ज्यांच्यामुळे आपल्याला इतिहास कळतो. तर हे झाले इतिहासाचे लेखनाबद्दल. आधुनिक काळात इतिहास लेखन कशा प्रकारे करतात, त्याची पद्धती कोणती आहे याविषयी आपण जाणून घेऊया. आधुनिक काळात जे इतिहास लेखन केले जाते ते प्राश्निक आणि शास्त्रशुद्ध आहे. याची सुरुवात प्रश्नाने होते. प्रश्न हे मानव केंद्रित असतात. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना विश्वासार्ह पुराव्यांचा आधार नसतो. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे तिची वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो. इतिहास कशा प्रकारे पुढे आला, आपण ज्या स्थितीत आहेत ते कशा प्रकारे आहोत, याचा सगळा अभ्यास यात केला जातो. इसवी सन पूर्व 5व्या शतकात हिरोडोटस
हा ग्रीक इतिहासकार होता. याने प्रथम हिस्ट्री हा जो इंग्लिश वर्ड आहे इतिहास या शब्दासाठी याचा वापर केला. कशात तर द हिस्ट्रीज या त्याच्या ग्रंथात. तर आता आपण पाहूया आधुनिक इतिहास लेखनाचा पाया कुठे बसला. तर ज्या प्रकारे मी सांगितले, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा विकास आणि इतिहास लेखन समांतर चालले. म्हणजेच 18व्या शतकात तत्त्वज्ञान आणि विज्ञान या क्षेत्रामध्ये लक्षणीय प्रगती झाली. युरोप आणि अमेरिकेमध्ये इतिहास आणि इतिहास लेखन या विषयांसंबंधी खूप विचारविनिमय झाला. त्यामधून असे कळाले की वैज्ञानिक पद्धतीचा उपयोग करून सामाजिक आणि ऐतिहासिक वास्तवांचा अभ्यास करता येणे सोपे आहे. यामुळे 1937मध्ये स्थापन झालेल्या जर्मनीतील गॉटिंगेन या विद्यापीठात प्रथमच इतिहास या विषयाला स्वतंत्र स्थान प्राप्त झाले. तर यापूर्वी काय होत होते, इतिहास हा वेगळा विषय नव्हता. यापूर्वी या विद्यापीठांमध्ये सर्वत्र ईश्वर विषयक चर्चा आणि विज्ञान विषयालाच अधिक महत्त्व दिले जात होते. तर या दृष्टिकोनाचा विकास झाल्यामुळे हे चित्र पालटले. तर आता आपण इतिहास लेखनाचे शास्त्र विकसित होण्यासाठी ज्या ज्या विचारवंतांचा हातभार लागला त्यांच्याविषयी जाणून घेऊ. तर सर्वात पहिले आहेत रेने देकार्त. हे फ्रेंच तत्त्वज्ञ आहेत. त्यांचे आपण चित्रफित इथे पाहू शकतो. तर यांनी काही मते दिली, काही नियम सांगितले. हे नियम आणि मते त्यांच्या डिस्कोर्स ऑन द मेथड या ग्रंथात आहेत. त्यांचा हा नियम आजही आपण उपयोगात आणतो की एखादी गोष्ट सत्य आहे असे निसंशयितरित्या प्रस्थापित होत नाही तोपर्यंत तिचा स्वीकार कदापि करू नये. आणि त्यांनी एक मत दिले ते काय होते, इतिहास लेखनासाठी वापरल्या जाणाऱ्या ऐतिहासिक साधनांची विशेषतः कागदपत्रांची विश्वासार्हता तपासून घेणे आवश्यक आहे. हे तर आपण जाणताच की कोणतीही गोष्ट आपल्याला माहीत केव्हा होते, जेव्हा आपल्याला त्या संबंधित काही विषयाचे ज्ञान होते. रेने देकार्त यांच्यानंतर येतात वॉल्टेअर. हे 18व्या शतकातील फ्रेंच तत्त्वज्ञ होते. त्यांचे मूळ नाव फ्रान्सवा मरी अरुये होते. यांना इतिहास लेखनाचा जनक देखील म्हणतात. यांनी सांगितले सद्यस्थिती आणि इतिहासातील काही गोष्टी यांना कसं काय जुळवून घेऊ शकतो याचा मार्ग यांनी दाखवला. हा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे असे यांनी सांगितले. मूळ इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा असे यांचे प्रतिपादन होते. म्हणजेच केवळ वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम एवढ्यावरच लक्ष केंद्रित देणे सोयीस्कर नाही, तर समाजाच्या परंपरा, व्यापार, आर्थिक व्यवस्था, शेती इत्यादी गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. या सर्व गोष्टी यांनी सांगितल्या. यानंतर येतात विल्यम फ्रेडरिक हेगेल. हे 19व्या शतकातील थोर जर्मन तत्त्वज्ञ होते. यांनी तर्कशुद्ध पद्धतीने ऐतिहासिक वास्तव मांडले. त्यांच्या विवेचनामुळे इतिहासाच्या अभ्यासपद्धती विज्ञानाच्या अभ्यासपद्धतीपेक्षा वेगळ्या असल्या तरी कमी प्रतीच्या नाहीत अशी अनेक तत्त्वज्ञांची खात्री पटली. मित्रांनो, हे खूप महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहे इतिहासात. कारण की बघा, यांनी खूप मोठे कार्य केले आहेत. मला सांगा, इतिहासाचा पूर्वी जेव्हा अभ्यास केला गेला असेल तेव्हा काय काय घटनांचा, कोणकोणत्या व्यक्तींचा, कोणकोणत्या गोष्टीचा, घटनांचा उपयोग केला गेला असेल. मी सांगतो.
इतिहासाचा घटनाक्रम प्रगतीचे टप्पे दर्शवणारा असतो. त्याचबरोबर इतिहासाची मांडणी इतिहासकाराला उपलब्ध होत असलेल्या पुराव्यांनुसार बदलत जाणे स्वाभाविक असते, असे या हेगेल यांचे मत होते. आणि त्याचबरोबर यांनी एक डायलेक्टिक्सचा सिद्धांत दिला. डायलेक्टिक्स म्हणजे द्वंद्ववाद. तर याच्यात असे होते, प्रत्येक गोष्टीचा जेव्हा आपण विचार करतो किंवा घटनेचा अर्थ लावतो तेव्हा त्यासाठी त्या घटनेची किंवा गोष्टीची दोन विरोधी पक्षात वर्गवारी करणे सोयीस्कर असते. म्हणजे खरे खोटे, चांगले वाईट यानुसार आपल्याला त्या गोष्टी आत्मसात करायला सोपे जाते, त्या गोष्टीचे आकलन लवकर होते. तर या पद्धतीने त्यांनी खूप महत्त्वाचे ज्ञान दिले. त्यांनी पुस्तक लिहिले रिझन इन हिस्ट्री आणि त्यांचे संकलन आहे या ग्रंथांमध्ये. यानंतर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात येतात लिओपोल्ड व्हॅन रांके यांनी द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री अँड द सिक्रेट ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे ग्रंथ लिहिले आहेत. तसेच हे बर्लिन विद्यापीठात प्राध्यापक होते. जगातील इतिहासाच्या मांडणीवर यांनी भर दिला आणि या शतकातील इतिहास लेखनाच्या पद्धतीवर प्रामुख्याने यांच्या विचारांचा प्रभाव पडतो. यांनी बघा खूप कागदपत्रे जी इतिहासाची नोंद देतात किंवा दस्तऐवज यांचे कसून शोध घेतला. आणि बघा यांनी इतिहासाला जी काल्पनिकता या काळात आली तिच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर टीका केली. लिओपोल्ड रांके यांच्याच काळात होऊन गेलेले कार्ल मार्क्स हे देखील महत्त्वाचे इतिहासकार होते. 19व्या शतकात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात मोलाचा बदल घडून आला. हे बघा इथे कार्ल मार्क्स यांची चित्रफित आहे. मित्रांनो, यांनी दास कॅपिटल हा जगप्रसिद्ध ग्रंथ लिहिला. त्यांनी काय मांडण्या केल्या त्या ज्यानुसार ते म्हणत होते की समाजाची जेव्हा वर्गावर आधारित विषम विभागणी होते त्यामुळे वर्ग संघर्ष निर्माण होतो आणि परिणामी ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादन साधने असतात तो इतर वर्गांचे म्हणजे जे वर्गांच्या ताब्यात उत्पादन साधने नसतात त्यांचे शोषण करतो. ते शोषण आर्थिक असते अशी यांची मांडणी आहे. आणि तसेच इतिहास हा जिवंत माणसाचा असतो, त्यामध्ये कल्पना येऊ शकत नाही हे देखील त्यांचे प्रतिपादन होते. या पाठोपाठ म्हणजेच 20व्या शतकाच्या सुरुवातीला फ्रान्समध्ये ॲनल्स प्रणालीचा उगम होतो. या ॲनल्स प्रणालीमध्ये इतिहासात फक्त राजकीय घडामोडी, महान नेते किंवा मुत्सद्देगिरी, युद्ध यांचाच अभ्यास न करता हवामान, स्थानिक लोकांची शेती आणि मानसिकता यांसारख्या विविध विषयांचा अभ्यास केला जाऊ लागला. म्हणजेच थोडक्यात डेव्हलपमेंट झाली या ठिकाणी. इतिहासाचे जे घटक आहेत ते अजूक वाढले. बघा यापूर्वी इतिहासकार काय करत होते, राजकीय घडामोडी, राजे, महान नेते तसेच त्यांच्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांविषयीच इतिहासावर लिहायचे. पण जेव्हा ही ॲनल्स प्रणाली आली तेव्हा त्यांच्या विचारात अजूक वाढ झाली. ते इतिहासातील हवामान, स्थानिक लोक, त्या हवामानानुसार शेती, संपर्काची साधने अशा विविध गोष्टींवर विचार करू लागले, त्या अनुषंगाने लिहू लागले. आणि याच शतकात स्त्रीवादी इतिहास लेखन देखील चालू झाले. बघा सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने
स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली. फोटोमुळे ते दिसेना नीट. तर स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना. मित्रांनो, जे स्त्रीवादी इतिहास लेखनाच्या आधीचे इतिहासकार होते ना, त्यांनी पुरुष आणि स्त्री यांचा वेगळा म्हणून विचार नव्हता केला. त्यांनी ते म्हणजे एकच आहेत म्हणून विचार करून त्यांनी इतिहासाची मांडणी केली ती. परंतु जेव्हा स्त्रीवादी इतिहास लेखन उदयाला आले त्यानंतर म्हणजे 1990 नंतर स्त्री हा एक स्वतंत्र सामाजिक वर्ग मानून इतिहास लिहिण्यावर भर दिला गेला. आधुनिक काळात मायकेल फुको हे महत्त्वपूर्ण इतिहासकार होऊन गेले. हे देखील फ्रेंच इतिहासकार होते. यांनी आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ लिहिलेला आहे. इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे या मायकेल फुको यांचे प्रतिपादन होते. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. आणि या इतिहासाच्या पद्धतीला त्यांनी ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. त्यांनी बघा वेगवेगळ्या गोष्टींचा इतिहासानुसार विचार केला, जसे की मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंग व्यवस्था. मला सांगा मित्रांनो, आजच्या काळात जशी तुरुंग व्यवस्था आहे तशी पहिले असेल का? आजच्या काळात जशी वैद्यकशास्त्र आहे, डेव्हलपमेंट आहे, विकास झालेला आहे, तसे पहिले असेल का? तर असा विचार करून त्यांनी इतिहासाचा अभ्यास केला. यापुढे आधुनिक इतिहास लेखनाची व्याप्ती अशा रीतीने सतत विस्तारतच गेली. यामध्ये साहित्य, स्थापत्य, शिल्पकला, चित्रकला, संगीतकला, नृत्यकला, नाट्यकला यांसारख्या विविध विषयांचे स्वातंत्र्य इतिहासात लिहिले जाऊ लागले. या प्रकारे इतिहासाची मांडणी होऊ लागली आणि इतिहास लिहिला जाऊ लागला.